नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मनी वसे ते स्वप्ने दिसे असं म्हटलं जातं. माणूस हा एक आशावादी प्राणी आहे. जीवन जगताना तो विविध प्रकारची स्वप्न पाहत असतो. काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात. स्वप्न ही माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे. विस्तीर्ण रखरखलेल्या वाळवंटामध्ये एखादं मृगजळ माणसाला सकारात्मकता देऊन जातं ना, अगदी त्याचप्रमाणे माणसाने पाहिलेलं स्वप्न किंवा त्याला पडलेली स्वप्न एक आशेचा किरण देऊन जातात. अशातच अनेकांना स्वप्नामध्ये विविध देवदेवतांचे आराध्यांचे दृष्टांत मिळतात. कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नामध्ये जर दिसले तर त्याचा नेमका अर्थ काय होतो, हे कुठले संकेत मानायचे, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. माणसाच्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक घटना घडत असतात. वास्तविक पाहता झोपेतील स्वप्न अनेकदा आठवतही नाहीत, मात्र काही स्वप्न अशी असतात की जी कायम स्मरणामध्ये राहतात. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य आणि अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मातृगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वरच आहे. स्वामींचं महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. असेच अनेक जण दिवस रात्र स्वामींचं नामस्मरण करत राहतात, स्वामींची सेवा करतात. तर मग अशा वेळी स्वामी कधी कधी तुम्हाला स्वप्नात येऊन दर्शन देतात. तसे स्वामी समर्थ स्वप्नामध्ये दिसणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. स्वामी तुमच्यावरती कृपा करत असल्याचे हे संकेत मानले जातात. तसेच स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतायत असाही याचा अर्थ सांगितला जातो. स्वप्नामध्ये स्वामींचं दर्शन म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडण्याचे शुभ संकेत आहेत. समस्या अडचणी दूर होऊ शकतात आणि जीवनाचं सार्थक होऊ शकतं असंही यामागचा एक अर्थ असू शकतो असं म्हटलं जातं. जीवनामध्ये शुभता येणं, शुभ घटना घडणं याचं ते द्योतक मानलं जातं. स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुम्हाला अडचणीच्या काळात मदत करतील असा विश्वास ते देतात, हे आपल्याला ते स्वप्न सांगतं. स्वप्नामध्ये स्वामी दिसणं हे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला बळ देण्याचे एक संकेत आहे. स्वप्नामध्ये स्वामी दिसणं हे तुमच्या मनामध्ये असलेल्या श्रद्धा आणि तयार झालेल्या भावनिक बंधांचं प्रतीक असू शकतं असंही आपण म्हणू शकतो. स्वप्नामध्ये स्वामी दिसणं ही एक भाग्याची आणि शुभ बाब मानली जाते. तसेच स्वामींशी संबंधित असलेला वटवृक्ष दिसणं हेही अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं. स्वामी महाराजांनी स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि तो दृष्टांत जाग आल्यानंतर स्पष्टपणे स्मरत असेल तर लगेच स्वामींची जमेल तशी सेवा करावी. स्वप्नामध्ये स्वामी दिसल्यानंतर त्यांना आदरानं नमस्कार करा आणि त्यांच्यावरती प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करा. स्वप्नामध्ये स्वामी दिसल्यानंतर स्वामी नामाचा जप करा आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करा. स्वामींनी स्वप्नामध्ये येऊन जे काही मार्गदर्शन केलं असेल ते स्वामी आदेश झालाय असं समजून अत्यंत प्रामाणिकपणे मनापासून श्रद्धेनं, निष्ठेनं आणि संपूर्ण समर्पित भावनेनं तो पाळा. ते पूर्ण होण्यासाठी मेहनत, परिश्रमाची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. ती तुम्ही करा. स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी सदैव पाठीशी आहेत ही धारणा पक्की ठेवा. अखंडितपणे आपण जी स्वामी सेवा करत असाल ती कायम चालू ठेवा. स्वामी तुमच्या स्वप्नामध्ये आलेले आहेत याचा खरंच तुम्हाला खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.